विजय फायनान्सला दिलेला चेक बाउन्स प्रकरणी आरोपीस 1 वर्ष कारावास आणि चेकच्या दुप्पट दंडाची शिक्षा झाली आहे। येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री विनायक एम रेडकर यांनी आरोपी आनंद अशोक शिवणगी यास फिर्यादी विजय फायनान्सला दिलेला चेक बाउन्स केल्याप्रकरणी दोषी ठरवत 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तसेच नुकसान भरपाई म्हणून चेकच्या दुप्पट रकमेचा दंड ठोठावण्यात आला आहे। ही रक्कम जमा न केल्यास आणखी 6 महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे। याशिवाय चेकच्या रकमेवर वार्षिक 9% दराने व्याजाची रक्कम फिर्यादीस अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी, दिनांक 11 मार्च 2022 रोजी आरोपीने लघु उद्योग सुरू करण्यासाठी विजय फायनान्स कडून 50,000 इतके कर्ज घेतले होते। मात्र आरोपीने नियमित परतफेड न केल्यामुळे दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी त्याच्या कर्ज खात्यात रुपये 29,765 इतकी थकबाकी होती। ही थकबाकी भरण्यासाठी फिर्यादींनी मागणी केली असता आरोपीने 29,765 रुपयाचा चेक विजय फायनान्सच्या नावे दिला। सदरचा चेक बँकेत वठवण्यासाठी सादर केला असता तो अपुऱ्या शिल्लक रकमेअभावी अनादरित बाउन्स होऊन परत आला। यानंतर विजय फायनान्सने आरोपीस वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून 15 दिवसांच्या आत थकीत रक्कम भरण्याची संधी दिली। मात्र आरोपीने रक्कम अदा केली नाही। न्यायालयीन कार्यवाही त्यानंतर फिर्यादी विजय फायनान्सने ॲडव्होकेट सुरेश बिराजदार यांच्या मार्फत न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली। फिर्यादीकडून सादर करण्यात आलेल्या कागदोपत्री पुराव्यांवर व अंतिम युक्तिवादावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी आनंद अशोक शिवणगी यास दोषी ठरवून वरील प्रमाणे शिक्षा सुनावली। या प्रकरणात फिर्यादी विजय फायनान्सतर्फे ॲडव्होकेट सुरेश बिराजदार यांनी काम पाहिले। सदर केसमध्ये आम्ही फिर्यादीच्या वतीने पुरावा म्हणून जे काही लोनचे पेपर्स आहेत आणि जे काही थकीत अमाऊंटचे स्टेटमेंट आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही मेहरबान कोर्टासमोर निदर्शनास आणून दिले आणि तो जो काही कागदपत्री पुरावा आहे व तसेच आमचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास श्री विनायक रेडकर साहेब यांनी आरोपी नामे आनंद अशोक शिवणगी यास दोषी धरून चेक बाउन्सच्या केसमध्ये दोषी धरून त्याला 1 वर्षाचा कारावासाची शिक्षा व तसेच नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी विजय फायनान्सला चेकच्या दुप्पट रकमेचा दंड व त्याचबरोबर सदर चेक बाउन्स झाल्यापासून 9% दर साल दर शेकडा प्रमाणे व्याज देण्याचा आदेश या आरोपी विरुद्ध केलेला। फक्त इथं काय झालं, मागील 3-4 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर सोलापुरातल्या अनेक वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात बंद पडल्या आणि त्याचं एकमेव कारण एकच आहे की कुठल्या तरी याच्यासोबत कर्ज घ्यायचं, कुठले तरी कागदपत्र सादर करून आणि नंतर भरायचेच नाही पैसे, उडवणीची उत्तरं द्यायची, भेटायचं नाही, टाळायचं माणसाला। घरात असून पण टाळतात लोक। आपण घरी जाऊन तर विचारू शकत नाही, त्यांच्या घरात जाऊन घरात असतात, कुणाला तर मुलाला मुलीला बायकोला पुढे करतात, नाही घरात नाही म्हणून सांगतात। अशा पद्धतीने थकवेगिरीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे। यावेळी विजय फायनान्सचे सर्वेसर्वा विजय चौटे, गणेश चौटे आदी उपस्थित होते।